शिव सकाळ मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे ते किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड. चावंड किल्ला जो आहे तो जुन्नरपासून साधारणतः 17 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आता मी आहे ते चावंडवाडी या गावामध्ये. आता चावंडवाडी हे जे गाव आहे हे किल्ल्याचं पायथ्याचं गाव आहे. सो आता मी तिथे आलेलो आहे. सो आता इथून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती हा किल्ला राहिलेला आहे. सो आता आपण तिथे जाणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आत्ता पोहोचलो ते किल्ल्याच्या पायथ्याशी. तर तुम्ही बघू शकता आत्ता हा आहे किल्ल्याचा मेन रूट. जुन्नर तालुक्यातील टोटली 7 किल्ले आहेत. त्या 7 किल्ल्यांपैकी हा एकमेव किल्ला आहे ज्याला वरती जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे जो चावंडवाडी या गावातून जातो. चावंड किल्ला एकंदरीत हा थोडासा सोपा आहे, कारण तुम्ही बघू शकता खालून तर वरपर्यंत डायरेक्टली पायऱ्या आहेत. त्याच्यामुळे हा किल्ला थोडासा इतर किल्ल्यांपेक्षा थोडासा सोपा ट्रेक होतो आहे. बाकी किल्ल्याची उंची जर बघितलं तर 3400 फूट ही किल्ल्याची उंची आहे. आणि हा जो किल्ला आहे तो गिरिदुर्गमध्ये मोडला जातो. त्या ठिकाणी गाड्या पार्किंगसाठी जागा आहे. जर तुमची 2 व्हीलर असेल तर ही डायरेक्टली किल्ल्याच्या पायथ्याला येते. जर 4 व्हीलर असेल तर खाली या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. सो तुम्ही आता 2 व्हीलर असेल तर या ठिकाणी पार्किंग करू शकता. ज्यावेळेस आपण किल्ला चढायला सुरुवात करतो त्यावेळेस या ठिकाणी पायथ्याला काही बोर्ड लावलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता किल्ल्याची उंची वगैरे या ठिकाणी दिलेली आहे. आणि ह्याच ठिकाणी आपल्याला आजूबाजूचे जे किल्ले आहेत ह्यांचा नकाशा आहे तो आपल्याला एकंदरीत थोडासा माहिती देतो आहे. आणि या ठिकाणी किल्ल्याचा थोडाफार माहिती दिलेली आहे. आणि ह्याच ठिकाणी एक बोर्ड आहे जो आपल्याला किल्ल्यावरती कुठल्या कुठल्या वास्तू आहेत पाहण्यासारख्या याबद्दल थोडीशी माहिती देते. आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत. तर चला मग जाऊ वरती. जे का पायऱ्या असतात त्यांच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे. चावंड किल्ला झाला, जीवधन झाला, हडसा झाला, या तिन्ही किल्ल्यांचे जे पायरी मार्ग आहे हे जवळजवळ सेमच आहे. वरपर्यंत जवळजवळ आपण पोचलो आहे. एक थोडंसं राहिलेलं आहे. सो आपण आता चढून वर जाऊयात डायरेक्टली. तर अशा प्रकारे आत्ता आपण येऊन पोचलो आहे किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वारापाशी. सध्या दरवाजाची स्थिती तुम्ही बघू शकता. या ठिकाणी लोखंडी खांबाचा आधार देण्यात आलेला आहे. या ठिकाणी एक गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. ठिकाणी एक मूर्ती कोरलेली आहे. या 2 ठिकाणी आपल्याला गणेशाची प्रतिमा कोरलेली पाहायला भेटते खडकामध्ये. हा थोडासा छोटा कोरलेला आहे आणि या ठिकाणी मोठा कोरलेला आहे. तो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न. याच किल्ल्याच्या दरवाजातून आपण आत प्रवेश करतो त्यावेळेस या ठिकाणी 2 रूट आहेत. या ठिकाणी पण एक रस्ता आहे जो आपल्याला बुरुजच्या शेजारून आताकडे
सप्तमातृका तलावाकडे घेऊन जातो. आणि दुसरा जो आहे तो आहे ह्या ठिकाणी वाडे वगैरे आहेत आणि तोफसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. सो आपण ह्या रस्त्याने जाऊयात पुढे. आता ही जी तोफ आहे ना, जे तुम्हाला मागाशी बोललो मी, जे पायरी मार्गावरती उलटा गाडण्यात आलं होतं, तो तोफ हाच आहे जो त्या ठिकाणी गाडलेला होता. सो त्यानंतर दुर्ग संवर्धनाच्या वेळेस काढण्यात आला आणि या ठिकाणी तोफ गाड्यावरती बसवण्यात आला. त्या तोफेपासून आपण जेव्हा पुढे येतो त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला एक भांडी पाहायला भेटते. आता नेमकी हा कसलं भांडं आहे माहीत नाही. या ठिकाणी बघू शकता एक होल आहे पाणी जाण्यासाठी. येथे साधारण 15 ते 20 वस्तूंची चौतरे असून त्यात गडाची सदर्भ वाड्यांचे अवशेष दिसून येतात. यातील काही वास्तूंच्या भिंती, जोते व दरवाजाचे चौकट आजही शिल्लक आहे. गडाचे आकारमान व पाण्याच्या 29 टाक्या पाहता गड नांदता असताना गडावरती खूप मोठ्या प्रमाणात वस्ती असावी. जी गड देवता आहे चामुंडा देवी, त्या मंदिराकडे जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता आहे. आपण पहिल्यांदा चामुंडा मंदिराकडे जाऊन येत, त्याच्यानंतर आपण पुष्करणी तलावाकडे जाऊयात. तर अशा प्रकारे आता आपण पोचलो ते चामुंडा देवी मंदिरापाशी. तुम्ही बघशाल तर हे मंदिर आहे चामुंडा देवीचं आणि ह्याच ठिकाणी मंदिराच्या समोरच्या साईडला या ठिकाणी आपल्याला दीपमाळ बघायला भेटते. आणि या ठिकाणी नंदी असेल किंवा छोट्या वेगवेगळ्या प्रकारच्या काही भग्नावस्थेतली पण मूर्ती आहेत. आणि हे चामुंडा देवीचं मंदिर आहे. ज्यावेळेस आपण आज जातो या देवीच्या मूर्ती तर अशा प्रकारे आपला मंदिर पाहून झालेलं आहे. सप्तमातृका तलावाकडे जाऊयात. त्याला जर आपण ज्या ठिकाणी वरती आलोय त्याच ठिकाणी पुढे जाण्यासाठी रस्ता आहे. सो आता आपल्या परत तिथं जावं लागेल ज्या ठिकाणी आपण वरती चढलोय. चला बघा तुम्ही, मागेच आपण ह्या ठिकाणी वरती गेलो होतो मंदिराकडे. सो ह्याच मंदिरापासून आपण सरळ पुढे जाऊ. आता त्यावेळेस आपण ह्या रूटने थोडंसं पुढे येतो. ह्या ठिकाणी 2 वास्तू आहेत पाहण्यासारखे. आता ह्या ठिकाणी जे आहे ते पौराणिक शौचालय या ठिकाणी आणि ह्याच दुसरी साईडला पुष्करणी तलाव आहे. सो हे दोन्ही बघू शकता. शक्यतो आपण पहिल्यांदा पुष्करणी तलाव बघूयात. पुष्करणी तलावानंतर मग आपण सप्तमातृका टाक्यांकडे जाऊ आणि मग नंतर धान्याचे कोठार आणि मग आपण इकडे पौराणिक शौचालय पाहू. मग या ठिकाणी आपल्याला सरळ खाली उतरता येईल. सो आता आपण पुष्करणी तलावाकडे जाऊयात. पुष्करणी तलावाकडे जात असताना या ठिकाणी काही टाक्या लागतं पाण्याच्या. ठिकाणी बघू शकता सध्या टाक्यांमध्ये पाणी नाही आहे. हे जे गाळ बघताय तुम्ही हे पुष्करणी तलावामधून काढलेले आहे. या ठिकाणी पुष्करणी तलावाचं काम चालू आहे दुर्ग संवर्धनाचं. आणि या ठिकाणी काही मंडळी आहेत जे दुर्ग संवर्धन करत आहेत. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात. माझे नाव दशरथ गंगाराम साबळे. माझ्यासोबत रोहिदास संपत, विश्वास कमलाकर दिगंबर आणि अमोल डबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सावण किल्ल्यावरती हे गाळ उकरायचं काम चालू आहे. हे पर्यटक जे येतात त्यांना पाणी पिण्यासाठी हे आम्ही स्वच्छ करीत आहे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहे. अमोल डबळे यांनी आम्हाला हे काम किती दिवस झाले काम चालू आहे सर? तरी 10-15 दिवस झाले हे काम
6 आहेत. तुम्ही एवढेच मंडळी आहेत का काम करायला? हा एवढे मंडळी आहेत, 6 जण आहेत आमचे. अच्छा, हा ते येतात कधी खूप चांगल्या प्रमाणात तुम्ही ते काम पण करताय. येतात, अमोल ढोबळे ते पण येतात. अच्छा, हां हा हां, ते आधीमध्ये असे चक्कर मारतात. चांगलं काम आहे. पुष्करणी तलावाकडे जाण्यासाठी जो एंट्रीचा मार्ग आहे तो ह्या ठिकाणी आहे. तर बघू शकता ह्या ठिकाणी काही छोटंसं मंदिर होतं जे पडलेल्या अवस्थेत आहे. आणि ह्या ठिकाणी आपण इकडे कोनाडे वगैरे आहेत, ह्या ठिकाणी काही मूर्त्या होत्या आणि पुढे शिवमंदिर. सध्या या ठिकाणी उन्हाळ्यात फिरण्याचं एक प्लस पॉईंट म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक वस्तू जी आहे ती आपल्याला बघायला भेटते. पावसाळ्यामध्ये ही वस्तू जी पावसाळ्यात ही पूर्णपणे भरलेली असते त्याच्यामुळे आपल्याला पाहता येत नाही. बट आता उन्हाळा असल्यामुळे आपल्याला पूर्णपणे बघता येते. अशा प्रकारे ज्यावेळेस आपला पुष्करणी तलाव पाहून होते त्यावेळेस आपण सप्तमातृका टाक्यांकडे जाणार आहोत जे ह्याच पुष्करणी तलावाच्या समोरच्या साईडला आहे. सो आता आपण तिकडे जाणार आहोत. खूप मोठ्या प्रमाणात एक दगडीचा ढिगारा दिसतो आपल्याला. जे ढिगारा आहे ते सप्तमातृका टाक्या ज्यावेळेस खोदण्यात आल्या त्यावेळेस त्याच्यातलं जे निघणारे दगडी आहे ते ह्या ठिकाणी साठवलं असणार बहुतेक, जे किल्ल्याच्या बांधकामासाठी उपयोगी पडते. सो तर अशा प्रकारे आता आपण पोहोचलो ते सप्तमातृका टाक्यांपाशी. आता तुम्ही बघू शकता, तुम्ही बघत असाल तर हे सप्तमातृका टाक्या आहेत. याच 7 टाक्यांचा समूह म्हणजे सप्तमातृका. यापैकी पहिल्या टाक्यात उतरण्यासाठी कातळ कोरीव भव्य पायऱ्या, प्रवेशद्वार, दरवाजे बसविण्यासाठी असलेले दगडी कुसू व गणेशपट्टीतील सर्वात सुंदर सुबक डाव्या सोंडाच्या गणपतीची कोरलेली प्रतिमा दाक्षिणात्य शैलीचे अप्रतिम उदाहरण असावे. या 7ही टाक्यांना प्रत्येकी ब्राह्मी, महेश्वरी, कैमारी, वैष्णवी, वराही, इंद्रायणी व चामुंडा अशी नावे दिलेली असावी. त्यामुळे या टाक्यांना सप्तमातृका टाक्या म्हणून संबोधले जाते. भरलेले असतात सप्तमातृका टाक्या. सध्या पाणी जे आहे ते घाण पाणी आहे. अशा प्रकारे मित्रांनो आता आपला सप्तमातृका टाक्या पाहून झालेल्या आहेत. तो आता आपण जाणार आहोत धान्याच्या कोठाराकडे. धान्याच्या कोठाराकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो ह्याच ठिकाणी, ज्या रस्त्याने आपण आलो त्याच ठिकाणी आपल्याला परत रिटर्न जायचं आहे आणि तिथून आपल्याला खाली जाण्यासाठी रस्ता आहे. सो आता आपण धान्याच्या कोठाराकडे जाऊयात. ज्यावेळेस आपण सप्तमातृका टाक्यांकडून येतो त्यावेळेस ह्या ठिकाणी एक रूट जाते जे धान्याच्या कोठाराकडे जातोय. सो आता आपण धान्याच्या कोठाराकडे जाऊयात. ज्यावेळेस आपण धान्याच्या कोठाराकडे येतो त्यावेळेस या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा हा नजारा आहे. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा एक माणिकडो धरण आहे. आता याच्या एक्झॅक्टली समोर तुम्ही बघाल ना त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हडसर किल्ला आहे आणि ह्याच्यात थोडंसं पुढच्या साईडला आल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय ते निमगेर आणि हनुमंतगड हे दोन आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात. बाकी या ठिकाणी इकडून थोडंसं अजून पुढं गेल्यानंतर ह्या इकडे आहे जीवधन, नाणेघाट. आता आपण धान्याच्या कोठाराकडे जाऊयात. आता या ठिकाणी तुम्ही बघशाल ना ह्या ठिकाणी बोर्डसुद्धा लावलेले आहे. ह्या ठिकाणी लेणी, काही यादवकालीन टाक्या देखील ह्या ठिकाणी आहे. सो यादवकालीन जे टाक्या आहेत ते पूर्ण गवत जास्त असल्यामुळे ते आपल्याला तिकडे जाता येत नाही. सो आपण फक्त जे लेणे आहेत त्या पाहणार आहोत. ह्या ठिकाणी बघू शकता खूप मोठमोठ्या खोल्या आहेत ह्या ठिकाणी. सो ज्यावेळेस आपण एंट्री करतो आतमध्ये ह्या ठिकाणी आपला एक मोठा खोली लागते आणि ह्यालाच टिकून अजून एक खोली ह्या ठिकाणी. सगळ्या खोल्या ज्या आहेत त्या जॉईंट होत्या बट नंतर त्याचे पार्टिशन करण्यात आलेले आहेत. ह्या बघू शकता एक नवीन भिंत बांधलेली.
हा जो खडक आहे ना, हा झिजल्यानंतर याचे तुकडे तुकडे आपण खाली पडलेले पाहू शकता. सो ह्या ठिकाणी तुम्ही मुक्काम जर एक करत असाल तर हा थोडंसं रिस्की आहे. आता एक्झॅक्टली हा जो ह्या ज्या 2 खोल्या आहेत ह्याच्याच पुढे अजून 2 खोल्या आहेत त्या ठिकाणी. त्या अतिशय सुस्थितीत आहेत, चांगल्या स्थितीत आहेत. त्या ठिकाणी तुम्ही मुक्काम वगैरे करू शकता. आता वाजते ते 12:15 बघू शकता. अतिशय कडक असं ऊन पडलेले आहे. तुम्हाला अशा प्रकारे या 2 खोल्या पाहिल्यानंतर यातून एक्झॅक्टली थोडंसं पुढं आल्यानंतर ह्या ठिकाणी 2 खोल्या आहेत. ह्या ठिकाणी एक खोली आहे जी अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये आहे सध्या तरी, आणि या ठिकाणी तुम्ही मुक्काम देखील करू शकता. चांगल्या प्रकारे बघू शकता, स्वच्छ देखील आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला मोठे टाके बघायला भेटतात. आता असं बोललं जातं की या ठिकाणी ह्या टाक्यांमध्ये धान्य ठेवलं जायचं. सो एकंदरीत ह्या ठिकाणी तुम्ही मुक्काम करू शकता. या ठिकाणी पाण्याची बारीक टाकी जी आत्ता सुकलेली आहे सध्या, आणि ह्याच ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आत्ता आपले हे जे धान्याचे कोटर असेल किंवा काही लेणे आहेत हे पाहून झाल्यानंतर आत्ता आपण पुढे जाऊयात. ज्यावेळेस आपण धान्याच्या कोटरातून वर येतो या ठिकाणी तुम्हाला सप्तमातृका टाक्या दिसत असतील. आता तुम्हाला शौचकुंप जे आहे ते ह्या साईडला आहे. सो तुम्ही एकंदरीत ज्यावेळेस आपण धान्याच्या कोटरातून वर येतो त्यावेळेस एक तर तुम्ही सप्तमातृका टाक्यांपासून वरती जाऊ शकता, नाहीतर या ठिकाणून सर्व वरती यायचं. ह्या ठिकाणून रस्ता आहे. आता हे समोर जर तुम्ही बघशाल तर या ठिकाणी शौचकुंप आहे. आता आपल्याला तिकडे जायचे. सो आपण थोडासा रस्ता काढत जाऊया. ज्यावेळेस आपण धान्याच्या कोटरापासून जेव्हा पुढे येतो आणि सप्तमातृका जे टाके आहेत यांच्या एक्झॅक्टली मागच्या साईडला आता या ठिकाणी खडक आहे. आता या खडकात बघू शकतो तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी खड्डे मारलेले आहेत. आता नेमकी हे कशासाठी मारलेले आहेत हे आपल्याला नाही सांगता येणार, बट तुम्ही बघू शकता इथं खडकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक खडकामध्ये आपल्याला पुढं ना पुढं खड्डे दिसत आहेत. या ठिकाणी बघू शकता. पावसाळ्यात खूप जास्त गवत असल्यामुळे आपल्याला बघता येत नाही, पण आता उन्हाळ्यामध्ये फिरण्याचा एक फायदा म्हणजे या ठिकाणी तुम्ही प्रत्येक वास्तू जी आहे ती आपल्याला बघायला भेटते. आता या ठिकाणी हे जे आपले खड्डे वगैरे झाले हे पावसाळ्यात आल्यानंतर आपल्याला बघायला भेटत नाही. तर मित्रांनो या ठिकाणी पुष्करणी तलाव आहे आणि या ठिकाणी सप्तमातृका टाक्या आहे. एक्झॅक्टली त्याच्याच थोडंसं पुढं आल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला काही पाण्याच्या टाक्या पाहायला भेटतात. सध्या ही जे पाण्याची टाक्या आहे ते बुजलेल्या अवस्थेत आहे आणि ह्या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे. ज्यावेळेस आपण पावसाळ्यात ह्या ठिकाणी येतो त्यावेळेस भरपूर मोठ्या प्रमाणात गवत असते, त्याच्यामुळे इथल्या वास्तू ज्या आहेत आपल्याला काही बघायला भेटत नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण वाट काढत काढत शौचकुंपापाशी आलेलो आहे. आता या ठिकाणी बघशाल तुम्ही आधुनिक काळात स्वच्छतागृहाचे महत्त्व आता आपल्याला समजत आहे, पण पूर्वीच्या काळी प्रांतविधीसाठी काय व्यवस्था असेल असा प्रश्न पडलाच असेल. साधारणतः मध्ययुगीन कालखंडात तटबंदी व बुरुजामध्ये बांधलेले शौचकुंप आपल्याला राजगडासारख्या किल्ल्यावरती पाहायला मिळतात. परंतु गड पठारावरील किल्लेदारांच्या वाड्यातील दालनाला लागून असलेले शौचालय एखाद्या दुसऱ्या गडावर क्वचितच पाहायला मिळते. याची बांधणी दगड व चुन्याची केलेली असून आधुनिक काळात असलेल्या शौचालयासारखी दगडी रचना नक्कीच तात्कालीन शासकाचे राहणीमान किती उंचावलेले होते हे अधोरेखित करते. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा चावण किल्ला संपूर्ण पाहून झालेला आहे. सो आता आपण गड उतरायला सुरुवात करूयात. चावंड किल्ल्याला सातवाहन, बहमनी, निजामशाही, आदिलशाही, मुघल, मराठे व इंग्रज असा मोठा व प्राचीन इतिहास लाभलेला आहे.
इसवी सन 1565 ते 1588च्या दरम्यान मुर्तजा निजामशाहीच्या कारकिर्दीत त्याचा वजीर खान मौलाना हसन ताबरीज याला या किल्ल्यावरती कैदेत ठेवण्यात आले होते. मुर्तजा निजामशाहीचा आणखी एक वजीर असद खान ह्याला देखील या किल्ल्यावरती कैदेत ठेवण्यात आले होते. 1636 मध्ये निजामशाहीचा आदिलशाही व मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी केलेल्या तहामध्ये चावण किल्ल्याचाही समावेश होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आत्ता किल्ला उतरून खाली आलेलो आहे. आजची भटकंती ही आपली कंप्लीट झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाकी व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.